आणि आता पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेसाठी नवी तारीख जाहीर। पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत होणार। यूजीसी नेट परीक्षेमध्ये नव्या विषयाची भर। डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाचा समावेश। राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये 1,10,000 कोटींची वित्तीय किंवा राज्यकोषीय तूट। वित्तीय तुटीचा विकास कामांना फटका बसणार। राज्यामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार। मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज। पुणे, साताऱ्यासह संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। हवामान खात्याचा अंदाज। राज्यातील 2 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुणे आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट। विदर्भामध्ये प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज। कोकणामध्ये पावसाचा येलो अलर्ट। कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने रत्नागिरी, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्रामधील पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार। सुट्टीच्या दिवशी सुद्धा भरता येणार वीज बिल। सुट्टीच्या दिवशी वीज देयक भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा महावितरणच्या कल्याण परिमंडळाचा निर्णय। वाशिम जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला अजूनही नाहीच। 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा।